सर 2016 मध्ये तुम्हाला कोणीतरी काही सांगितलं आणि तुम्ही रेस अक्रॉस अमेरिकाची आयडिया घेण्यासाठी क्रूमध्ये सामील होण्यासाठी निघालात आणि त्यानंतर काय झालं थोडक्यात सांगा ना. हो, 2016 मध्ये मला भानू राजगोपालन सरांनी सांगितलं की तू रेस अक्रॉस अमेरिकामध्ये क्रू करून ये आणि पाहून ये की ही रेस कशी असते. कारण तू खूप चांगला सायकलिस्ट आहे, तर तू प्रॅक्टिस करून 2017 मध्ये ही रेस करणारा पहिला भारतीय बनू शकतो, असं त्यांनी मला मोटिवेट करून पाठवलं होतं. आणि मग मी ती रेस जाऊन मी क्रू केला आणि मग तिथे वापस आल्यानंतर मी पूर्ण 1 वर्ष रेस अक्रॉस अमेरिकेची तयारी केली आणि मी ती सक्सेसफुली केली 2017 मध्ये. आणि मी पहिला भारतीय बनलो, पहिल्या अटेम्प्टमध्ये ती रेस पूर्ण करणारा. काय अनुभव, एखादी आठवण सांगता येईल कसं घडलं ते, कारण तो सगळं पहिला विषय होता पहिल्यांदा. हो, म्हणजे ती तेवढी मोठी लांब पल्ल्याची रेस, 5,000 किलोमीटरची रेस मी पहिल्यांदाच करत होतो. आणि पहिल्यांदा म्हणजे अमेरिका तर तसं मी आधी पाहिलं होतं, पण अमेरिकेतला पूर्ण पार करणं वेस्ट कोस्ट टू ईस्ट कोस्ट, आणि ते पण 12 दिवसाच्या आत, ते पहिल्यांदाच मी तसं करत होतो. खूप म्हणजे वेगळा एक एक्सपिरियन्स होता. आणि त्याच्यात मग जे शेवटच्या दिवशी मी जास्ती झोपून गेलो, तर त्याच्यामुळे मला वेळ कमी होता. आणि मग मला शेवटचे जे 500-600 किलोमीटर जे वाचले होते ते मला लवकर लवकर चालवावं लागले शेवटी. आणि तर ते खूप चॅलेंजिंग होतं. आणि त्याचं म्हणजे ते जी मला आठवण आहे, ते 4 तासां जास्ती झोपल्यानंतर मला जे थॉट्स आले की आता हे होणार नाही, वेळेमध्ये नाही होणार, आम्ही कदाचित 2-3 तास लेट पोहोचू. तर त्याची जी भीती झाली आणि मग मी जशी सायकल चालवली त्याच्यानंतर, तर तो जो म्हणजे एक थ्रिलिंग अनुभव आहे. एक्सपिरियन्स आहे, तो खूपच म्हणजे म्हणा लाईफ टाईम आहे. पण तुम्ही 2 वेळा ती रेस पूर्ण केली. हो, मग 2023 मध्ये पण मी ती रेस करायला गेलो. आणि मग मी त्याच्यात अक्षय पात्र फाउंडेशन साठी त्याच्यात मी फंड रेझिंग पण केलं. 65 लाख रुपये आम्ही फंड रेज केले अक्षय पात्र US साठी ती रेस करताना. आणि त्यामध्ये पण माझे खूप म्हणजे एक खूप मोठा इन्सिडेंट झाला रेस करताना. तिसऱ्या दिवशी माझी तब्येत बिघडली आणि मला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. 5 तास मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, कारण मला डिहायड्रेशन झालं होतं आणि माउंटन सिकनेस सारखं काही कंडिशन झाली होती. तर मला हॉस्पिटलमध्ये जाऊन परत थोडा ट्रीटमेंट घ्यावं लागली. मग हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर मग परत मला थोडा आराम करावा लागला. तर असं करून माझे 17-18 तास म्हणजे काही प्रोग्रेस नाही झाला. पण त्याच्यानंतर मग मी परत सायकल चालवून ती रेस 11 दिवसात पूर्ण केली. सर 2018 मध्ये ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम हा जो तुम्ही केला, पूर्ण जगातील 7 लोकांनीच ते आतापर्यंत पूर्ण केलेले, आशियातले तुम्ही एकमेव आहात. हो. तो अनुभव सांगा, त्या रेसबद्दल डिटेल्स सांगा आणि ती अनोखी आणि अगदी वेगळी आहे असं म्हणतात, ते का म्हणतात. हो, अनोखी आणि वेगळी आहे कारण ती 9,100 किलोमीटरची सायकल रेस आहे. आणि वर्ल्डमध्ये एवढ्या लांब पल्ल्याचं म्हणजे सायकलिंग म्हणजे कुठल्याही स्पोर्टमध्ये एवढ्या लांब पल्ल्याची रेस आहेच नाही. म्हणजे काही रेसेस 3,500 किलोमीटर आहे, 5,000 किलोमीटर आहे. पण 9,100 म्हणजे 3 पट जास्ती. टूर डे फ्रान्स जे खूप फेमस रेस आहे, त्याच्या 3 पट जास्ती लांब पल्ल्याची ही रेस आहे. आणि ते करणारे फक्त 7 व्यक्ती आहेत या दुनियेत म्हणजे सध्या आणि या जगामध्ये. आणि म्हणजे एशिया आणि इंडियामधून मी पहिलाच आणि आतापर्यंत एकमेव व्यक्ती मीच आहे. मला हे सांगा की तुम्ही ज्या पद्धतीनं हे सगळं करताय आणि त्याच वेळेला 2021 मध्ये गोल्डन क्वाड्रिलेटरल भारतात तुम्ही पहिल्यांदा केलं, काय आयडिया होती, काय प्लॅन होता, कारण ती काही रेस नव्हती, तुमचं काय चॅलेंज होतं स्वतःला. हो, चॅलेंज म्हणजे असं होतं की म्हणजे मी अमेरिकेत केलं होतं रेस अक्रॉस अमेरिका, मग ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम. मग इंडियामध्ये एवढ्या लांब पल्ल्याचं काहीच कधी केलं नव्हतं. तर आम्ही गोल्डन क्वाड्रिलेटरल हायवे चूज केला, कारण 6,000 किलोमीटर एक मोठा डिस्टन्स असतो आणि पूर्ण इंडियाचा चक्कर असतो तो. पूर्ण दिल्ली टू मुंबई, मुंबई टू बँगलोर, बँगलोर टू कॅलकटा, कॅलकटा टू दिल्ली, असं पूर्ण चक्कर असतो 6,000 किलोमीटरचा. तर एक पूर्ण भारत भ्रमण होऊन जाईल. आणि त्याचा मी रेकॉर्ड केला होता 13 दिवस 9 तासामध्ये. आणि ते एक गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड
मध्ये पण ते दर्ज आहे. तर याच्याशिवाय तुम्ही भारतात दिल्ली टू नागपूर हा. केली, चेन्नई टू नागपूर केली, रेस अक्रॉस इंडिया. रेस अक्रॉस इंडिया जे तुम्ही केलं त्याच्यामध्ये आयडिया ती कशी आली की असा भारतामध्ये सुद्धा सुरू केलं पाहिजे? म्हणजे तुमचीच ती आयडिया होती आणि आतापर्यंत 2 एडिशन झालेले आहे. ऑर्गनायझिंगचा अनुभव आणि तुमचा स्वतःचा ॲज अ पार्टिसिपंट. हो, म्हणजे रेस अक्रॉस जसं रेस अक्रॉस अमेरिका होतं, तर आम्ही रेस अक्रॉस अमेरिका पाहिलं होतं, मल्टिपल टाइम्स पाहिलं होतं. आम्हाला असं वाटलं की जसं रेस अक्रॉस अमेरिका, रेस अक्रॉस इंडिया काय नाही, कारण आपलं इंडिया एवढं सुंदर आहे, एवढं डायव्हर्स आहे आणि आपल्याकडे हिमालयज आहे, आपल्याकडे डेझर्ट आहे, आपल्याकडे वेस्टर्न घाट्स आहे, आपल्याकडे समुद्र आहे, तर सगळं काही आपल्या भारतात आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त भारत म्हणजे काय, एक ग्रुप ऑफ स्टेट्स, म्हणजे वेगवेगळे स्टेट्स आहेत, वेगवेगळ्या स्टेट्सच्या वेगवेगळ्या भाषा आहेत, त्यांचे वेगवेगळे म्हणजे त्यांचं जे ड्रेसिंग आहे ते वेगळं आहे, जेवण वेगळं आहे. तर म्हणजे दिस विल बी द वन ऑफ द बेस्ट रेस इन द वर्ल्ड, म्हणून आम्ही रेस अक्रॉस इंडिया सुरू केलं 2023 आणि आम्हाला इंडियन ऑइलनी खूप सपोर्ट केला, त्यांनी आम्हाला टायटल स्पॉन्सरशिप दिली. आणि कारण हा खूप मोठा इव्हेंट आहे आणि हा इव्हेंट ऑर्गनाईज करायला खूप खर्च होतो. आणि मग मी पूर्ण ऑल ओव्हर इंडियाच्या रायडर्सला अपील केलं की त्यांनी, जसं रेस अक्रॉस अमेरिका आहे, त्यांनी येऊन ह्याच्यात पार्टिसिपेट करायचं आणि आपण आपल्या इंडियाचा एक ग्लोबल ब्रँड बनवायचा. त्याचं आमचं म्हणजे पूर्ण त्याचं म्हणजे आमचं विजन ते आहे की इंडियाज ग्लोबल ब्रँड फॉर सायकलिंग इज रेस अक्रॉस इंडिया. आणि त्याचा अनुभव तुम्हाला कसा आला? तुम्ही स्वतः पार्टिसिपेट केलं 2 वेळा. हो, म्हणजे मी स्वतः पण पार्टिसिपेट केलं, कारण मला असं नाही करायचं आहे की मी फक्त इंटरनॅशनल रेसेस करतो आणि इंडियामध्ये काहीच नाही करत. म्हणून मी पण स्वतः पार्टिसिपेट करतो आणि मी लोकांना ट्रेनिंग पण देतो हे कसं करायचं. आणि इट्स अ कॉम्पिटिशन, बट इट्स अ व्हेरी फ्रेंडली कॉम्पिटिशन. इट इज नॉट लाईक कट थ्रो कॉम्पिटिशन ऑर समथिंग. कारण एव्हरी रायडर ची एबिलिटी वेगवेगळी असते. कोणी रायडर म्हणजे नॉनस्टॉप जाऊ शकतो, झोप कमी घेऊन पण चालवू शकतो. तर माझी एबिलिटी आहे ती, कारण मी झोप कमी घेऊन पण जास्ती चालवू शकतो आणि 22-22 तास, 23-23 तास मी सायकलवर बसू शकतो. तर ती जी माझी एबिलिटी आहे त्याच्यामुळे मी जास्ती डिस्टन्स कव्हर करतो रोज. आणि म्हणजे द बिगेस्ट ॲप्रिसिएशन इज ऑलवेज फ्रॉम द रायडर्स, बिकॉज दे वॉन्ट मी टू राइड, बिकॉज दे वॉन्ट दैट कि कि जब मैं चला रहा हूँ तो उनको मोटिवेशन मिलता है कि हम भी जल्दी जल्दी चलाएंगे इसके पीछे पीछे तो एक कमराडरी बनती है. इट इज वेरी नो ग्रेट थिंग ना. आता रेस अक्रॉस इंडियामध्ये फॉरेनचे रायडर्स पण येत आहे. यावर्षी पोलंडमधून, केनियामधून पण रायडर्स आले आणि यावर्षी जास्ती टीम्स पण आल्या, कारण याच्यात रिले टीम्स पण येऊ शकतात, टीम ऑफ 4, टीम ऑफ 2. रिलेमध्ये पण लोक चालवतात आणि रिलेमध्ये खूप लवकर लवकर चालवतात. मागच्या वर्षी 5 दिवस 18 तासातच एक टीम पोहोचली होती औरंगाबादवरून. श्रीनगर टू कन्याकुमारी सायकलिंग करत करत 5 दिवस 18 तासात टीम ऑफ 4 मध्ये. तर हा गेम फास्ट गेम आहे. असं लोकांना वाटतं की अरे एवढा लांब चालवायला तर 1 महिना लागेल किंवा 2 महिने लागतील, पण ऍक्च्युअली जे सायकलिस्ट येतात ते खूप म्हणजे लवकर लवकर चालवतात. तुम्ही दिल्ली टू नागपूर, चेन्नई टू नागपूर केलेले आहेत, त्याबद्दल थोडं सांगा. किती वेळ लागला? नॉन स्टॉप होतात, कसं काय शक्य? हो, म्हणजे मी दिल्ली टू नागपूर पण रेकॉर्ड केला आहे 1030 किलोमीटरचा 39 आवर्समध्ये, जो फास्टेस्ट रेकॉर्ड आहे. म्हणजे आणि चेन्नई टू नागपूर पण मी रेकॉर्ड केला आहे. सर 2016 मध्ये तुम्हाला कुठेतरी काही सांगितलं आणि तुम्ही रेस अक्रॉस अमेरिकाची आयडिया घेण्यासाठी क्रूमध्ये सामील होण्यासाठी निघाला आणि त्यानंतर काय झालं थोडक्यात सांगा ना. हो, 2016 मध्ये मला भानू राजगोपालन सरांनी सांगितलं की तू रेस अक्रॉस अमेरिकामध्ये क्रू करून ये आणि पाहून ये की ही रेस कशी असते, कारण तू खूप चांगला सायकलिस्ट आहे, तर तू प्रॅक्टिस करून 2017 मध्ये ही रेस करणारा पहिला भारतीय बनू शकतो, असं त्यांनी मला मोटिवेट करून पाठवलं होतं. आणि मग मी ती रेस जाऊन मी क्रू केला आणि मग तिथे वापस आल्यानंतर मी पूर्ण 1 वर्ष रेस अक्रॉस अमेरिकेची तयारी केली
आणि मी ती सक्सेसफुली केली 2017मध्ये आणि मी पहिला भारतीय बनलो पहिल्या अटेम्प्टमध्ये ती रेस पूर्ण करणारा. काय अनुभव, एखादी आठवण सांगता येईल कसं घडलं ते? कारण तो सगळं पहिला विषय होता, पहिल्यांदा होता. हो, म्हणजे ती तेवढी मोठी लांब पल्ल्याची रेस 5,000 किलोमीटरची रेस मी पहिल्यांदाच करत होतो आणि पहिल्यांदा म्हणजे अमेरिका तर तसं मी आधी पाहिलं होतं, पण अमेरिकेतला पूर्ण पार करणं वेस्ट कोस्ट टू ईस्ट कोस्ट आणि ते पण 12 दिवसाच्या आत, ते पहिल्यांदाच मी तसं करत होतो. खूप म्हणजे वेगळा एक एक्सपिरियन्स होता आणि त्याच्यात मग जे शेवटच्या दिवशी मी जास्ती झोपून गेलो, तर त्याच्यामुळे मला वेळ कमी होता आणि मग मला शेवटचे जे 500-600 किलोमीटर जे वाचले होते ते मला लवकर लवकर चालवावं लागले शेवटी. आणि तर ते खूप चॅलेंजिंग होतं आणि त्याचं म्हणजे ते जी मला आठवण आहे ते 4 तासां जास्ती झोपल्यानंतर मला जे थॉट्स आले की आता हे होणार नाही, वेळेमध्ये नाही होणार, आम्ही कदाचित 2-3 तास लेट पोहोचू. तर त्याची जी भीती झाली आणि मग मी जशी सायकल चालवली त्याच्यानंतर, तर तो जो म्हणजे एक थ्रिलिंग अनुभव आहे. एक्सपिरियन्स आहे तो खूपच म्हणजे मला लाईफ टाईम आहे. पण तुम्ही 2 वेळा ती रेस पूर्ण केली. हो, मग 2023 मध्ये पण मी ती रेस करायला गेलो आणि मग मी त्याच्यात अक्षय पात्र फाउंडेशन साठी त्याच्यात मी फंड रेझिंग पण केलं. 65 लाख रुपये आम्ही फंड रेज केले अक्षय पात्र US साठी ती रेस करताना. आणि त्यामध्ये पण माझे खूप म्हणजे एक खूप मोठा इन्सिडेंट झाला रेस करताना. तिसऱ्या दिवशी माझी तब्येत बिघडली आणि मला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. 5 तास मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो कारण मला डिहायड्रेशन झालं होतं आणि माउंटन सिकनेस सारखं काही कंडिशन झाली होती. तर मला हॉस्पिटलमध्ये जाऊन परत थोडा ट्रीटमेंट घ्यावं लागली. मग हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर मग परत मला थोडा आराम करावा लागला. तर असं करून माझे 17-18 तास म्हणजे काही प्रोग्रेस नाही झाला. पण त्याच्यानंतर मग मी परत सायकल चालवून ती रेस 11 दिवसात पूर्ण केली. सर 2018 मध्ये ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम हा जो तुम्ही केला, पूर्ण जगातील 7 लोकांनीच ते आतापर्यंत पूर्ण केलेले, आशियातले तुम्ही एकमेव आहात. हो. तो अनुभव सांगा, त्या रेसबद्दल डिटेल्स सांगा आणि ती अनोखी आणि अगदी वेगळी आहे असं म्हणतात, ते का म्हणतात? हो, अनोखी आणि वेगळी आहे कारण ती 9,100 किलोमीटरची सायकल रेस आहे आणि वर्ल्डमध्ये एवढ्या लांब पल्ल्याचं म्हणजे सायकलिंग म्हणजे कुठल्याही स्पोर्टमध्ये एवढ्या लांब पल्ल्याची रेस आहेच नाही. म्हणजे काही रेसेस 3,500 किलोमीटर आहे, 5,000 किलोमीटर आहे, पण 9,100 म्हणजे 3 पट जास्ती. टूर डे फ्रान्स जे खूप फेमस रेस आहे त्याच्या 3 पट जास्ती लांब पल्ल्याची ही रेस आहे आणि ते करणारे फक्त 7 व्यक्ती आहेत या दुनियेत म्हणजे सध्या आणि या जगामध्ये. आणि म्हणजे एशिया आणि इंडियामधून मी पहिलाच आणि आतापर्यंत एकमेव व्यक्ती मीच आहे. मला हे सांगा की तुम्ही ज्या पद्धतीनं हे सगळं करताय आणि त्याच वेळेला 2021 मध्ये गोल्डन क्वाड्रिलेटरल भारतात तुम्ही पहिल्यांदा केलं, काय आयडिया होती, काय प्लॅन होता? कारण ती काही रेस नव्हती. तुमचं काय चॅलेंज होतं स्वतःला? हो, चॅलेंज म्हणजे असं होतं की म्हणजे मी अमेरिकेत केलं होतं रेस अक्रॉस अमेरिका, मग ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम, मग इंडियामध्ये एवढ्या लांब पल्ल्याचं काहीच कधी केलं नव्हतं. तर आम्ही गोल्डन क्वाड्रिलेटरल हायवे चूज केला कारण 6,000 किलोमीटर एक मोठा डिस्टन्स असतो आणि पूर्ण इंडियाचा चक्कर असतो तो. पूर्ण दिल्ली टू मुंबई, मुंबई टू बँगलोर, बँगलोर टू कॅलकटा, कॅलकटा टू दिल्ली, असं पूर्ण चक्कर असतो 6,000 किलोमीटरचा. तर एक पूर्ण भारत भ्रमण होऊन जाईल आणि त्याचा मी रेकॉर्ड केला होता 13 दिवस 9 तासामध्ये आणि ते एक गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण ते दर्ज आहे. सर याच्याशिवाय तुम्ही भारतात दिल्ली टू नागपूर हां. केली, चेन्नई टू नागपूर केली, रेस अक्रॉस इंडिया. रेस अक्रॉस इंडिया जे तुम्ही केलं त्याच्यामध्ये आयडिया ती कशी आली की असा भारतामध्ये सुद्धा सुरू केलं पाहिजे? म्हणजे तुमचीच ती आयडिया होती आणि आतापर्यंत 2 एडिशन झालेले आहे. ऑर्गनायझिंगचा अनुभव आणि तुमचा स्वतःचा ॲज अ पार्टिसिपंट. हो, म्हणजे रेस अक्रॉस जसं रेस अक्रॉस अमेरिका होतं, तर आम्ही रेस अक्रॉस अमेरिका पाहिलं होतं. मल्टिपल टाइम्स पाहिलं होतं. आम्हाला असं वाटलं की जसं रेस अक्रॉस अमेरिका, रेस अक्रॉस इंडिया काय नाही? कारण आपलं इंडिया एवढं सुंदर आहे, एवढं डायव्हर्स आहे
आणि आपल्याकडे हिमालयज आहे, आपल्याकडे डेझर्ट आहे, आपल्याकडे वेस्टर्न घाट्स आहे, आपल्याकडे समुद्र आहे. तर सगळं काही आपल्या भारतात आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त भारत म्हणजे काय, एक ग्रुप ऑफ स्टेट्स, म्हणजे वेगवेगळे स्टेट्स आहेत, वेगवेगळ्या स्टेट्सच्या वेगवेगळ्या भाषा आहेत, त्यांचे वेगवेगळे म्हणजे त्यांचं जे ड्रेसिंग आहे ते वेगळं आहे, जेवण वेगळं आहे. तर म्हणजे दिस विल बी द वन ऑफ द बेस्ट रेस इन द वर्ल्ड. म्हणून आम्ही रेस अक्रॉस इंडिया सुरू केलं 2023 मध्ये. आणि आम्हाला इंडियन ऑइलनी खूप सपोर्ट केला, त्यांनी आम्हाला टायटल स्पॉन्सरशिप दिली. आणि कारण हा खूप मोठा इव्हेंट आहे आणि हा इव्हेंट ऑर्गनाईज करायला खूप खर्च होतो. आणि मग मी पूर्ण ऑल ओव्हर इंडियाच्या रायडर्सला अपील केलं की त्यांनी, जसं रेस अक्रॉस अमेरिका आहे, त्यांनी येऊन ह्याच्यात पार्टिसिपेट करायचं आणि आपण आपल्या इंडियाचा एक ग्लोबल ब्रँड बनवायचा. त्याचं आमचं म्हणजे पूर्ण त्याचं म्हणजे आमचं विजन ते आहे की इंडियाज ग्लोबल ब्रँड फॉर सायकलिंग इज रेस अक्रॉस इंडिया. आणि त्याचा अनुभव तुम्हाला कसा आला? तुम्ही स्वतः पार्टिसिपेट केलं 2 वेळा. हो, म्हणजे मी स्वतः पण पार्टिसिपेट केलं, कारण मला असं नाही करायचं आहे की मी फक्त इंटरनॅशनल रेसेस करतो आणि इंडियामध्ये काहीच नाही करत. म्हणून मी पण स्वतः पार्टिसिपेट करतो. आणि मी लोकांना ट्रेनिंग पण देतो हे कसं करायचं. आणि इट्स अ कॉम्पिटिशन, बट इट्स अ व्हेरी फ्रेंडली कॉम्पिटिशन. इट इज नॉट लाईक कट थ्रो कॉम्पिटिशन ऑर समथिंग. कारण एव्हरी रायडर ची एबिलिटी वेगवेगळी असते. कोणी रायडर म्हणजे नॉनस्टॉप जाऊ शकतो, झोप कमी घेऊन पण चालवू शकतो. तर माझी एबिलिटी आहे ती, कारण मी झोप कमी घेऊन पण जास्ती चालवू शकतो. आणि 22-22 तास, 23-23 तास मी सायकलवर बसू शकतो. तर ती जी माझी एबिलिटी आहे त्याच्यामुळे मी जास्ती डिस्टन्स कव्हर करतो रोज. आणि म्हणजे द बिगेस्ट ॲप्रिसिएशन इज ऑलवेज फ्रॉम द रायडर्स, बिकॉज दे वॉन्ट मी टू राइड, बिकॉज दे वॉन्ट दैट कि कि जब मैं चला रहा हूँ तो उनको मोटिवेशन मिलता है कि हम भी जल्दी जल्दी चलाएंगे इसके पीछे पीछे. तो एक कमराडरी बनती है. इट इज वेरी नो ग्रेट थिंग ना. आता रेस अक्रॉस इंडियामध्ये फॉरेनचे रायडर्स पण येत आहे. यावर्षी पोलंडमधून, केनियामधून पण रायडर्स आले. आणि यावर्षी जास्ती टीम्स पण आल्या, कारण याच्यात रिले टीम्स पण येऊ शकतात. टीम ऑफ 4, टीम ऑफ 2 रिलेमध्ये पण लोक चालवतात. आणि रिलेमध्ये खूप लवकर लवकर चालवतात. मागच्या वर्षी 5 दिवस 18 तासातच एक टीम पोहोचली होती औरंगाबादवरून. श्रीनगर टू कन्याकुमारी सायकलिंग करत करत 5 दिवस 18 तासात टीम ऑफ 4 मध्ये. तर हा गेम फास्ट गेम आहे. असं लोकांना वाटतं की अरे एवढा लांब चालवायला तर 1 महिना लागेल किंवा 2 महिने लागतील. पण ऍक्च्युअली जे सायकलिस्ट येतात ते खूप म्हणजे लवकर लवकर चालवतात. तुम्ही दिल्ली टू नागपूर, चेन्नई टू नागपूर केलेले आहे, त्याबद्दल थोडं सांगा. किती वेळ लागला? नॉनस्टॉप होतात? कसं काय शक्य? हो, म्हणजे मी दिल्ली टू नागपूर पण रेकॉर्ड केला आहे 1030 किलोमीटरचा 39 आवर्समध्ये, जो फास्टेस्ट रेकॉर्ड आहे. म्हणजे आणि चेन्नई टू नागपूर पण मी रेकॉर्ड केला आहे 1140 किलोमीटरचा, तो 43 आवर्समध्ये केला आहे. तर हा म्हणजे त्याचा एक उद्देश होता की नॉनस्टॉप जायचं विदाऊट स्लीप, आणि लवकरात लवकर दिल्ली टू नागपूर कसं पोहोचू शकतो माणूस सायकलवर. तर त्याचा एक म्हणजे उद्देश होता की डेमॉन्स्ट्रेशन ऑफ सायकलिंग, एन्ड्युरन्स, मेंटल स्ट्रेंथ. बरं, 2024 मध्ये म्हणजे याच वर्षी तुम्ही रेस अराउंड पोलंड केलं. ते वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग असोसिएशनची चॅम्पियनशिप आहे. आणि त्याच्यात वैशिष्ट्यपूर्ण जे आहे ते की कोणीच मदतीला नसतो. तो अनुभव सांगा, किती दिवसात तुम्ही ती पूर्ण केली? आणि जे आपले भारतीय तरुण आहेत जे आता हा कार्यक्रम बघतायत, त्यांना कसं तुम्ही मोटिवेट कराल अशा सगळ्यांना पार्टिसिपेट कराल? हो, म्हणजे जे रेस अराउंड पोलंड आहे ही वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग चॅम्पियनशिप होती यावेळेस. आणि मी त्याच्यात अनसपोर्टेड कॅटेगरीमध्ये गेलो होतो. अनसपोर्टेड म्हणजे तुम्हाला रस्ता दाखवणारं कोणी नाही राहणार, जेवण देणारं, पाणी देणारं कोणी नाही. तुम्हाला सगळं स्वतःच करायचं आहे आणि स्वतःच एकटं करायचं आहे. आणि ते पण 3600 किलोमीटरची सायकल रेस आहे ती. पूर्ण रशिया, बेलारूस, असं पूर्ण बॉस्निया, जर्मनी, असं पूर्ण बॉर्डरवरून जाते ती रेस अराउंड पोलंड.
आणि इट्स अ व्हेरी डिफिकल्ट. खूप त्याच्यामध्ये माउंटन्स पण आहेत, खूप चढाई पण आहे आणि वेगळ्या देशात तुम्हाला ते करायचं आहे. तिथलं लँग्वेज वेगळं आहे, तिथे इंग्लिश कोणीच नाही बोलत, सगळे लोक पोलिश बोलतात आणि सायनेजेस पण सगळे पोलिशमध्येच असतात. तर एक वेगळा चॅलेंज आहे आणि मला खूप म्हणजे चॅलेंजिंग पण होतं, खूप टफ पण होतं आणि एक वेगळी मजा आली मला. म्हणजे असं एकटं 3600 किलोमीटर सायकल चालवणं म्हणजे एक एक स्वतः सोबत एक झुंज असते ती, की तुम्ही काय एक टेस्टिंग इट्स अ टेस्ट ऑफ युअर माइंड, युअर पेशन्स, युअर. आणि त्याच्यात पण मला खूप वेगवेगळं प्रॉब्लेम्स आले. माझी सायकलची चेन तुटली, मला एका जागी ॲक्सिडेंट झाला, मी खाली पडलो, पंक्चर सायकल झाली तर डाऊनहिलवर. तर त्याच्यात पण मला ते स्वतःच सगळं ते त्याला सोल्युशन म्हणजे शोधून ते रिपेअर करून स्वतःच मी समोर गेलो. बरं, आता तुम्ही मला हे सांगा की ही आवड तुम्हाला लग्नानंतर म्हणजे तुम्ही याला सिरियसली घेतलं. हा. आधी स्पोर्ट्सशी तुमचा काय संबंध होता आणि हे सगळं केल्यानंतर हे कसं तुम्हाला शक्य झालं म्हणजे अगदी वयाच्या 35 पासून सुरुवात करणं? हो, म्हणजे आधी पण मी स्पोर्ट्समध्ये होतो. मी आधी जिम वगैरे करायचो. मग मी मी मॅरेथॉन्स पण खूप धावल्या आहेत. मी मुंबई या मॅरेथॉन 8 वेळा केली आहे आणि मग मी ऑल ओव्हर वर्ल्ड वेगवेगळे आयरनमॅन रेसेस केल्या आहेत. मी 4दा फुल आयरनमॅन आणि 16 वेळा हाफ आयरनमॅन रेसेस केल्या आहेत. तर मी रनिंग ची पण मला खूप आवड आहे आणि सायकलिंगमध्ये मला म्हणजे लाँग डिस्टन्स सायकलिंगमध्ये मला माझ्या मित्रांनी म्हणजे सांगितलं की तू याच्यात खूप चांगला होऊ शकतो, तू ट्राय काय नाही करत, असं म्हणून मी जस्ट ट्राय केलं आणि मग ते एक अचिव्हमेंट्स होत गेले. मग मला पण कॉन्फिडन्स आला की आय कॅन ऑल्सो बी वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड. सो दॅट इज हाऊ इट ऑल हॅपन. तुम्हाला ट्रायथलॉनमध्ये अशी टीम तयार करायची आहे, असा गोल आहे तुमचा ऑलिम्पिकसाठी. काय गोल आहे तुमचा आणि त्याच्यासाठी तुम्ही आत्तापासून काय सुरुवात केलेली आहे? हो, म्हणजे ट्रायथलॉनमध्ये आम्ही नागपुरात एक खूप मोठा टायगरमॅन म्हणून ट्रायथलॉन ऑर्गनाईज करतो. 2 दिवसाचा मल्टीस्पोर्ट इव्हेंट. त्याच्यात सॅटर्डेला लहान मुलांचे इव्हेंट्स असतात आणि मग ऑलिम्पिक डिस्टन्स पण असतो. मग संडेला लाँग डिस्टन्सेस पण असतात. तो ऑल ओव्हर इंडिया आणि इवन मिडल ईस्टमधून लोक त्या इव्हेंटसाठी येत आहे. तर त्याचा उद्देश अगेन सेम आहे की नागपुरात आणि सेंट्रल इंडियामध्ये हाय क्वालिटी ट्रायथलॉनचे इव्हेंट्स झाले पाहिजे. त्याच्याने मुलं त्याच्यात अवेअरनेस झाला पाहिजे आणि फ्युचरमध्ये म्हणजे मी लोकांना कोचिंग पण करतो. तर फ्युचरमध्ये आय वॉन्ट टू फाइंड द बेस्ट टॅलेंट अँड नर्चर देम फॉर ऑलिम्पिक्स. कधीपर्यंत हे शक्य होईल असं तुम्हाला वाटतं? हे मला वाटतं अजून 8 वर्ष लागतील. या पुढच्या ऑलिम्पिक्समध्ये तर नाही होणार, पण त्याच्या पुढच्या ऑलिम्पिक्समध्ये होईल. असा हां. विश्वास कसा वाटतो तुम्हाला? असा विश्वास, कारण आता ट्रायथलॉन पण एक म्हणजे खूप स्पोर्ट वाढत आहे. जेव्हा आम्ही ट्रायथलॉन मी सुरू केलं होतं 2011 वगैरे मध्ये, तर तेव्हा हार्डली 5-10 लोक इंडियामध्ये ट्रायथलॉन करायचे. आता तर शेकडो लोक ट्रायथलॉन करत आहेत. खूप हंड्रेड्स ऑफ लोक म्हणजे याच्यात येत आहेत. इव्हेंट्स वाढले आहेत इंडियामध्ये आणि क्वालिटी इव्हेंट्स पण आता होत आहे इंडियामध्ये. तर म्हणजे फ्युचर इट इज ग्रोईंग स्पोर्ट आणि डेफिनेटली आय थिंक इन फ्युचर वी विल हॅव म्हणजे athletes from India who are participating in Asian Games, Olympic Games. Already I trained one girl from Nagpur to go into Commonwealth for triathlon. So I definitely it is possible in Nagpur that people can train for this sport. आपल्या देशामध्ये जी परिस्थिती आता आहे स्पोर्ट्समध्ये, ट्रायथलॉन बद्दल विशेषतः, हा. तर कशी आहे? वाटतं की तुम्ही जे स्वप्न पाहताय की 8 वर्षात हे करायचं, ते शक्य होईल? आजची स्थिती काय आहे? हो, आजची स्थिती तर म्हणजे ट्रायथलॉन इज नॉट कन्सिडर्ड इन द ए लिस्ट ऑफ इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन. म्हणजे जे ए लिस्ट गेम्स जे असतात, जे मेडल गिविंग गेम्स असतात, जसं रेसलिंग आहे, शूटिंग आहे, बॅडमिंटन आहे, ॲथलेटिक्स आहे आणि मग दुसरे जे गेम्स असतात त्याच्यात मेडलचे जे होपफुल असतात, बॉक्सिंग आहे.
तर ट्रायथलॉन इज नॉट प्रेजेंटली कंसिडर्ड एज अ मेडल गिविंग गेम, बट द क्वालिटी ऑफ एथलीट्स इज इम्प्रूविंग. हर साल इम्प्रूवमेंट हो रहा है और हमारे एथलीट्स ज़्यादा से ज़्यादा इंटरनेशनल रेसेस में जा रहे हैं. तो आई थिंक ये नेक्स्ट ओलंपिक्स में तो नहीं होगा, बट उसके बाद वाले ओलंपिक्स में, जैसे 2032 ओलंपिक्स, वी विल सी समबडी फ्रॉम इंडिया इन द गेम ऑफ ट्रायथलॉन. आपले जे तरुण आहेत देशाचे, फक्त नागपूर किंवा सेंट्रल इंडियावर नाही, देशाचे जे तरुण आहेत त्यांना ट्रायथलॉनसाठी किंवा ऑलिम्पिकसाठी किंवा इंटरनॅशनल सायकलिस्टच्या ज्या काही कॉन्टेस्ट होतात हो. त्यासाठी प्रिपेअर करायला काय टिप्स देशील, कसं मोटिवेट करशील? हो, म्हणजे इंटरनॅशनल सायकलिंगमध्ये पण खूप स्कोप आहे ऑलिम्पिक्समध्ये, कारण ऑलिम्पिक्समध्ये सायकलिंग पण होतं आणि ऑलिम्पिक्समध्ये सायकलिंगचे 22 इव्हेंट्स होतात. 22 इव्हेंट्स म्हणजे 66 मेडल्स. सो देर इज अपॉर्च्युनिटी फॉर 66 मेडल्स इन सायकलिंग. सो इफ पीपल ट्रेन देमसेल्स इन सायकलिंग, ट्रायथलॉनमध्ये तर 6 मेडलची होप आहे. मेन विमेनचे 3-3 मेडल 6, पण in cycling 66 medals are available in Olympics. So I will appeal to the youth of India, Maharashtra, that they should train, get into the sport of cycling, and because there is so much opportunity for getting medals. आत्ताची स्थिती कशी वाटते? आपल्या शाळांमध्ये ज्या पद्धतीनं सायकलिंगकडे लक्ष देतं किंवा परिवारामध्ये सायकलिंगची जी दैना झालेली आहे तिकडे कोणी बघत नाही seriously. हो, म्हणजे डेफिनेटली आता जसे जे आमचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आहेत, त्यांनी आता एक स्वप्न पाहिलं आहे की इंडियामध्ये पण ऑलिम्पिक झालं पाहिजे, आणि त्यांनी 2036 मध्ये ते प्लॅन करत आहे. त्यांनी अप्लिकेशन दिलं आहे की इंडियानी ऑलिम्पिक्स होस्ट केला पाहिजे. तर मला वाटतं की जर 2036 मध्ये जर इंडियामध्ये ऑलिम्पिक्स होणार आहेत, तर इंडियन गव्हर्नमेंटनी आत्तापासून त्याची तयारी सुरू केली पाहिजे. स्पोर्ट्समध्ये टॅलेंटला आयडेंटिफाय केलं पाहिजे आणि त्यांना एक स्पेशल ट्रेनिंग, त्यांना स्पेशल फॅसिलिटीजमध्ये म्हणजे ट्रेनिंग दिलं पाहिजे. कारण 2036 इंडियाचं रिप्रेझेंटेशन जास्ती स्पोर्ट्समध्ये होणं खूप जरुरी आहे. कारण इफ वी आर होस्टिंग ऑलिम्पिक्स, देन वी शुड ऑल्सो बी participating in more and more disciplines, in more and more sports. Otherwise we will only be host nation. So I think गव्हर्नमेंटनी, म्हणजे मला असं वाटतं की आपल्याकडे आता अभ्यासावर खूप जास्ती जोर आहे, पण त्याच्यामुळे काय होत आहे की जे यंग पोरं आहेत त्यांना सकाळी स्पोर्ट्स करायला काहीच वेळ नाही आहे. तर अकॅडमिक्स इज बिकमिंग सो मच, म्हणजे too much of academics, 10 hours of academics and not even half an hour of sports or games. तर म्हणजे काहीतरी बॅलन्स असला पाहिजे. आणि नागपूरसाठी तर मला म्हणजे असं वाटतं की सगळ्या शाळा 10 वाजता नंतर सुरू झाल्या पाहिजे. सकाळी नागपूरचं खूप छान वेदर असतं. नागपूर इज अ हॉट प्लेस. म्हणजे आपल्याकडे तर 10 महिने गरमीच असते, 10 किंवा 9 महिने तर गरमीच असते. तर गरमीमध्ये सकाळी आपलं स्पोर्ट्समध्ये ट्रेनिंग झालं पाहिजे. मग मुलं 10 वाजता 11 वाजता शाळेत गेले पाहिजे, 4-5 वाजतापर्यंत शाळा असली पाहिजे, आणि मग नंतर परत त्यांना स्पोर्ट्स करायला भेटलं पाहिजे संध्याकाळी, किंवा अभ्यास करायला भेटला पाहिजे. एक शेवटचा प्रश्न, जेव्हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड नाव केलं किंवा त्या क्वाड्रिलॅटरलमध्ये ती आठवण सांगशील, आणि अजून काही चॅलेंजेस आहेत का असं रेकॉर्ड करण्यासाठी, काय असं ठरवलं आहे? हो, डेफिनेटली. म्हणजे इट इज अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स वर्ल्ड रेकॉर्ड बनवणं, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव जाणं. पण डेफिनेटली मी याच्यापेक्षा पण फास्टर करू शकतो हा गोल्डन क्वाड्रिलॅटरल आणि रेस अक्रॉस इंडिया. पण ऑफकोर्स म्हणजे माझं मेन आता उद्देश हे आहे की मी हे जे रेस अक्रॉस इंडिया, टायगर मॅन सुरू केलं, यांना मी मोठे इव्हेंट्स बनवू, इंटरनॅशनल लेवलचे इव्हेंट्स यांना बनवायचं. पण मी नेहमी ट्रेनिंग करत असतो. म्हणजे माझं पण हे ध्येय आहे की मी स्वतःचा रेकॉर्ड तोडायचा. स्वतःचा रेकॉर्ड तोडायचा आणि लाईफ टाईम आपण फिट राहायचं. वेदर आय एम 50, वेदर आय एम 60, आय शुड बी फिट, आय शुड बी ट्रेनिंग, आय शुड बी डुईंग सायकलिंग, अँड आय एम ऑलवेज रेडी टू प्रमोट सायकलिंग फॉर रेस्ट ऑफ माय लाईफ. म्हणजे शेवटच्या दिवशीपर्यंत मी सायकलिंग प्रमोट करीन.
सर तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी हे सुरू केलं आणि आज काय वय आहे तुमचं आणि जे सिनियर सिटीजन्स हां. त्यांना तुम्ही काय सांगा? मी हे अमित सर जे आहेत ते मी मस्कतला होतो 25 वर्ष आणि अमित सर तिथे का रेससाठी आले होते. तर तिथे त्यांची ओळख झाल्यानंतर मला कळलं की सायकलिंगमध्ये पण बरंच काही आहे आणि त्यांच्यापासून आम्ही इन्स्पायर झालो आणि मग वयाच्या मी तेव्हा अराऊंड 57 माझं होतं वय तेव्हा. तर तेव्हापासून मग आम्ही सिरियस सायकलिंग सुरू केलं. त्याच्या आधी आपण जे रेग्युलर शाळेत आधी करायचो तेवढंच सायकलिंग होतं. 10 किलोमीटर 15 त्याच्यावर नव्हतं केलं. पण सरांचे जे बघितले रेकॉर्ड की सगळे 1000मध्येच होते. तर तिथनं आम्ही सगळे इन्स्पायर झालो आणि तिथनं आम्ही सायकलिंग सुरू केलं आणि मग त्याच्यानंतर ते आता कंटिन्यू आहे. तुमचं वय आणि किती आहे आणि आ, सिनियर सिटीजनला काय सांगा? आणि माझं वय आता 61 आहे आणि मी इथे रिटायर्डमेंट 58 वर्षी रिटायर्ड झालो. 2021मध्ये नागपूरला आलो. 25 वर्ष मी भारताबाहेरच होतो आणि इथे आल्यावर मग सरांसोबत ट्रेनिंग करत करत आणि यांच्या सगळ्या कार्याशी जुळत मी स्वतः त्यांच्यासोबत त्यांनी जे काही वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत त्यातल्या बऱ्याच भागात माझा पण सहभाग क्रू मेंबर म्हणून होता. तर मी त्यांना जवळून बघितलं की ह्या रेसेस कशा होतात आणि तो एक मला एक चांगला अनुभव होता. आणि रेस अक्रॉस इंडिया जी आम्ही सुरू केली अमित सरांचे जे स्वप्न होतं तर त्यात मी एक मला फाउंडर मेंबर आहे आणि यात मी रूटचं सगळं काम केलं. तर तेव्हा मी हा रूट सगळा बघितला होता. तर मला एक तो ॲडव्हान्टेज आणि पहिली जो एडिशन झाली 2023मध्ये तर त्यात मी या सगळ्या रेसेसमध्ये जे पार्टिसिपंट होते तर सगळ्यांना जवळून बघितलं की यांनी कसं कसं केलं. तर त्यात काही डिफरंटली एबल लोक होते ज्यांना एक हात नाही पाय नाही आणि वेगळ्या बरोबर पण त्यात ते सगळ्यांना बघून मला एक असं वाटलं की हे जर सगळे करू शकतात तर मी का नाही करू शकत. आपण तर धडधाकट आहोत. तर ते एक थोडं मिळालं. पण तरी जेव्हा आपण बघतो की 3700 नंबर बघितल्यावरच लोकांना घाम सुटतो. पण ते कसं करणार आणि सरांनी मला थोडं मोटिवेट केलं आणि यांचं सगळं जे बघितलं तर मग फोकस होऊन मी सुरुवात केली की हे आपण करूया. तर मग त्याची मी मागची वर्षभर तयारी केली. सरांच्या अंडर सगळं ट्रेनिंग घेतलं. यात मला घरच्या फॅमिलीचा सहभाग नक्कीच हवा असतो. तो महत्त्वाचा आहे. तर घरनं आधी नाच होती. पण नंतर मग माझ्या बायकोनी म्हटलं की ठीक आहे तुम्ही करा पण आधी तुमचं मेडिकल फिटनेस करा. ते जर सगळं ओके असेल तर या वयात तुम्ही करू शकता. तर लकीली माझे रिपोर्ट सगळे चांगले होते. थोडंफार जे होतं ते काय असं हे नव्हतं की मी करू शकतो. तर डॉक्टरांनी मला फिटनेस सर्टिफिकेट दिलं. त्याच्यानंतर मी माझं ट्रेनिंग सुरू केलं आणि मी स्वतःला तयार केलं. कारण रोज ही जी रेस कंप्लीट करायला रोज 300 किलोमीटर करणं आवश्यक होतं. तर हे 300 किलोमीटर कसं करायचं त्याचं ट्रेनिंग मी अमित सरांकडे घेतलं. त्यांनी मला प्रॉपर नर्चर केलं. त्यांच्या नावाप्रमाणे समर्थ द कॅपेबल. तर त्यांनी मला कॅपेबल केलं या रेससाठी. तर त्यांचा ॲज अ गुरु मी त्यांना गुरुच म्हणतो या सायकलिंग. तेच नागपुरात सगळ्यात आणि नागपुरात काय भारतातही म्हणजे जगभरात अशी व्यक्ती आहे की ज्यांच्या अंडर ट्रेनिंग केल्यावर हे तर करायलाच पाहिजे. तर ती एक त्यांचं मला सौभाग्य मिळालं की त्यांचं मला ट्रेनिंग मिळालं. तर त्यांच्या गायडन्सखाली मी सगळं केलं. त्यांचं ट्रेनिंग फॉलो केलं. फोकस ते जसं डिसिप्लिन्ड आहेत मी तेवढा डिसिप्लिन नव्हतो पण त्यांच्याकडनंही शिकलो. आणि यात एक मेंटल तयारी जी असते मानसिक म्हणजे तुमची मेंटल टफनेस जो असतो तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. फिजिकल ट्रेनिंग त्यांनी करून घेतलं पण एक तुमचा मेंटल सहभाग ते मी त्यांच्या रेसेस बघून शिकलो आणि त्याचा मला फायदा झाला. कारण यात तुम्ही हे जे करताय रोज 300 केल्यानंतर तुम्हाला थकवा तर येणारच आहे. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा करायचे की नाही तर मनात एक असा विचार येतो की अरे बस झालं कशाला करताय. तर हे सगळं असतं आणि यात तुमची जी सपोर्ट टीम असते ती पण महत्त्वाची असते. त्यांचं मोटिवेशन महत्त्वाचं असतं आणि याच्यात या इतक्या मोठ्या रेसमध्ये तुम्हाला बरेच काही अडचणी येतात. तब्येत बिघडते काय होतं अननोन सगळं येतात फॅक्टर्स पण त्यातनं तुम्ही कसं बाहेर पडता आणि कसं कंटिन्यू करता ते महत्त्वाचं असतं. तर तुमचा मेंटल टफनेस आणि हे सगळं आता मी या वयात जर केलं तुम्ही जर फोकस असाल तुम्ही जर ट्रेनिंग छान केलं आणि करू द्या तुम्ही करू शकता. मी जर 60 वर्षा वयात करू शकतो तर तुम्ही पण का नाही करू शकत. तर यंगस्टरनी तर करायलाच पाहिजे. आणि या 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 सगळ्या या रेसमध्ये बऱ्याच जणांना थोडं इन्स्पिरेशन मिळालं आहे आणि नागपुरात तर आपलं नाव झालं आहे आणि मला आता म्हणजे मलाच वाटतं की मी कंप्लीट केलं. माझा स्वतःवर विश्वास होत नाही पण मी या 61व्या वर्षी जे सिनियर सिटीजन सगळ्यात फास्टेस्ट हे अंतर केलं आणि या रेसचा मी पहिला विनर या कॅटेगरीमधला झालं. आणि आता जो रेकॉर्ड जुना होता जो 14 दिवसाचा होता तो मी 12 दिवस आणि 11 तासात कंप्लीट केली ही रेस. तर त्याचा मला अभिमान आहे. त्यात सरांचं गायडन्स तर आहेच आणि माझं मित्रमंडळी फॅमिली माझी क्रू टीम सगळ्यांनी मला छान सपोर्ट केला. पण हे जे मिळतं जे लोकांना वाटतं की तुम्ही हे करून काय मिळतं या रेसमध्ये तर काहीच मिळतं फक्त मेडल मिळतं. पण जे काय मिळालं ते मला कळतं की मला काय मिळालं यातनं जे तुम्ही जे काय झालात घडलं आहेत तर ते आयुष्यात महत्त्वाचं आहे. तर ते सगळ्यांनी मनात घ्यावं आणि तुमचं लाईफ सगळं चेंज होऊन जातं. एक डिसिप्लिन माझं सुरू झालं आणि हे जे मिळालं ते तुम्ही कशातनं मिळू शकत नाही आणि तो मेंटल टफनेस आणि तुम्ही जे डेव्हलप झाला आहे ते अल्टिमेट आहे. तर हे सगळ्यांनी करावं अशी मी सगळ्यांना डॉक्टर अमित समर्थ
भारतातील लाँग डिस्टन्स एन्ड्युरन्स आंतरराष्ट्रीय सायकलपटू आहेत आणि आता त्यांना आपल्यासारखे अनेक सायकलपटू भारतातच नव्हे तर महाराष्ट्रातसुद्धा घडवायचे आहेत जे ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळवू शकतील. हाच त्यांचा ध्यास आहे आणि 8 वर्षात हा ध्यास पूर्ण करायचा आहे, हे लक्ष्य गाठायचं आहे असं त्यांनी ठरवलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.